थांब, दुर्लक्ष करून पुढे जाऊ नकोस. तुझ्या दुश्मनांनी तुझ्यावर केलेला प्रत्येक वार आता फेल जाणार आहे. ज्या दरवाजावर इतके दिवस कुलूप होते त्याची किल्ली आता तुझ्या हातात येणार आहे. होय, आता हे शब्द तू शेवटपर्यंत ऐक. कदाचित आज तुझ्या मनाला या शब्दांची गरज आहे. तू गेल्या काही दिवसापासून खूप काही सहन केलं आहेस. काही गोष्टी कोणालाही सांगता आल्या नाहीत. काही दुःख मनातच ठेवावं लागलं. काही वेळा तर स्वतःला प्रश्न पडला, हे भगवंता, मीच का? पण माझ्या बाळा, घाबरू नकोस. तुझी परीक्षा कायमची नाही. ज्या परिस्थितीने तुला आज थकवलं आहे तीच परिस्थिती उद्या तुला अधिक मजबूत बनवणार आहे. आज तुझ्या डोळ्यात चिंता आहे, पण उद्या याच डोळ्यात समाधानाचे अश्रू असणार आहेत. आज तुला एखादा मार्ग बंद झाल्यासारखा वाटेल, पण स्वामी एकदा मार्ग बंद करतील तेव्हा तुझ्यासाठी त्याच्यापेक्षा दुसरा चांगला मार्ग तयार करतील. जे गेलं त्याच्यासाठी तू स्वतःला दोष देऊ नकोस. ज्याने तुला सोडलं, ज्याने तुला त्रास दिला, ज्या गोष्टी तुझ्या मनासारख्या नाहीत घडल्या, कदाचित या सगळ्यामधून भगवंत तुला नवीन दिशेने घेऊन जात आहे. आता तू विश्वास सोडू नकोस. तुझी मेहनत वाया गेली नाही. तुझी प्रत्येक प्रार्थना भगवंताने ऐकली आहे. तुझ्या डोळ्यात आलेला एकही अश्रू स्वामींच्या नजरेपासून लपलेला नाही. बाळा, बघ, तू प्रामाणिकपणे काम करतोयस, प्रयत्न करतोयस, बाकी सर्व स्वामींवर सोपव. ज्या दिवशी तुला वाटेल की आता माझ्याकडून काहीच होणार नाही, त्या दिवशी स्वतःला सांग, मी एकटा नाही, माझे स्वामी माझ्या सोबत आहेत. विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐक. एक जुना अध्याय बंद होत आहे आणि एक सुंदर नवीन अध्यायाची सुरुवात होत आहे. ज्या दारासमोर तू इतके दिवस उभा होतास, जिथून तुला आत जाण्याची संधीच मिळत नव्हती, आता त्या दाराची किल्ली तुझ्या हातात येण्याची वेळ आली आहे. फक्त घाई करू नकोस. तुझ्या नाही तर स्वामींच्या वेळेवर विश्वास ठेव. कारण आपण घड्याळाची वेळ पाहतो आणि स्वामी योग्य वेळ पाहतात. जेव्हा त्यांची योग्य वेळ येते तेव्हा परिस्थिती बदलण्यासाठी कोणाचीही परवानगी लागत नाही. आता तुझा कठीण काळ भविष्य नाही तर तुझा देव ठरवणार आहे. तू पडलास तर उठ, थकलास तर थोडा वेळ थांब, पण हार मानू नकोस. तू ज्या आनंदाची वाट पाहतोयस तो तुझ्या अपेक्षेपेक्षाही जवळ आला आहे. कारण भगवंताची साथ आता तुला मिळणार आहे. तुझ्या घरात आनंदाची बातमी येणार आहे. ज्याने तुला दुःख दिलं, त्रास दिलं, तो आता तुझ्या पायी नतमस्तक होणार आहे. होय माझ्या लेकरा, जर तुझा विश्वास असेल तर माझा देव माझा पाठीराखा असे तू टाईप कर. हा संदेश त्या व्यक्तीला पाठव ज्याला याची गरज आहे. कारण भगवंताची साथ आता तुला मिळणार आहे. ज्या क्षणाची तू आतुरतेने वाट पाहत होतास बाळा, तो क्षण आता हळूहळू जवळ येत आहे. तुझ्या घरात पुन्हा एकदा आनंदाची बातमी येणार आहे. ज्या घरात काही दिवसापासून चिंता होती, त्याच घरात लवकरच समाधानाचं वातावरण निर्माण होणार आहे. होय माझ्या बाळा, ज्यांच्यामुळे तू रात्री विचार करत अख्खी रात्र घालवलीस, ज्यांच्यामुळे तुझ्या डोळ्यात अश्रू आले, त्याच परिस्थितीकडे तू एक दिवस मागे वळून पाहशील आणि स्वतःलाच म्हणशील, स्वामींनी मला त्यावेळी वाचवलं. कारण स्वामी कधीही आपल्या भक्ताला विनाकारण दुःख देत नाही. कधीकधी ते काही लोकांना आपल्या आयुष्यातून दूर करतात, कारण तुझ्या पुढच्या प्रवासासाठी त्या लोकांची गरज नसते. आता तू कोणाच्या वागण्याने स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. कोणी तुझ्या विरुद्ध बोलत असेल तर बोलू दे. कोणी तुझं नुकसान करण्याचा प्रयत्न करत असेल तर करू दे. तू फक्त शांत राहा. कारण तुझ्यासाठी न्याय करण्याचं काम भगवंतावर सोपव. तुझं नशीब कोणाच्याच हातात नाही. तुझं भविष्य कोणाच्या बोलण्यावर ठरत नाही.
तुझ्या आयुष्याची दिशा, त्याची दोरी साक्षात ब्रह्मांड नायकाच्या भगवंताच्या हातात आहे. आणि जेव्हा भगवंताची कृपा होते तेव्हा बंद दरवाजे देखील उघडले जातात. अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य होतात आणि डोळ्यात आलेले अश्रू आनंदात बदलतात. फक्त स्वामींकडे एकच प्रार्थना करायची, हे स्वामी राया, माझं मन शांत ठेव, माझ्या घरावर तुमची कृपादृष्टी कायम ठेवा आणि योग्य वेळी योग्य मार्ग मला दाखवा. विश्वास असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर कर, कारण तुझं बंद नशीब आता उघडलं जाणार आहे. होय माझ्या लेकरा, तुला अपेक्षित नव्हतं ते सुद्धा आता तुला मिळणार आहे. जिथे अडथळे आहेत, संधी दिसत नाहीत, चिंता आहेत, समाधान मिळत नाही, ते सर्व आता तुझ्या आयुष्यात तुला प्राप्त होणार आहे. कारण जो स्वामींच्या पायाशी येतो त्याला कोणाचेच हात धरण्याची गरज पडत नाही आणि जो स्वामींचा हात धरतो त्याला कोणाच्या पाया पडण्याची स्वामी माऊली वेळ येऊ देत नाही. म्हणून माझ्या लेकरा, विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. एकदा मनापासून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि हा संदेश जास्तीत जास्त जणांना तू शेअर कर. कारण तुझ्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता, मग ती विचारात असो किंवा माणसाच्या रूपात असो, सर्व काही निघून दूर जाणार आहे आणि आयुष्यात आनंदीच आनंद येणार आहे. होय माझ्या बाळा, आता तुला वाटत असलेली भीती कायमची काढून टाक आणि तू पुढे चल. कारण जे काही तुझ्या मनाची शांतता हिरावून घेत होतं ते आता तुझ्यापासून दूर जाणार आहे. ज्या लोकांच्या शब्दांनी तुला दुखावलं, ज्या परिस्थितीमुळे तुझं मन अस्वस्थ झालं, त्या विचारांमुळे रात्रीची झोप उडाली, त्या सगळ्यांवर स्वामींच्या कृपेची सावली आता पडणार आहे. विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर, व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर. आता तुझ्या मनात भीतीपेक्षा विश्वास असणार, चिंतेपेक्षा समाधान असणार आणि दुःखापेक्षा 10 पटीने आनंद जास्त असणार. मनाला शांतता मिळणार आणि ज्या आनंदाची तू वाट इतके दिवस पाहत होतास, तो आनंद तुझ्या आयुष्यात नव्याने प्रवेश करणार. म्हणून भूतकाळाला धरून बसू नकोस. जे निघून जात आहे त्याला जाऊ दे. कारण स्वामी माऊली तुझ्या आयुष्यातून काहीतरी दूर करत असतील तर त्यामागे तुझ्यासाठी काहीतरी चांगलं येत असण्याची शक्यता आहे. आता तुझ्या आयुष्यातील हा काळ दुःखाचा कायमचा राहणार नाही. आता आनंदी आनंद येणार आहे. जर विश्वास असेल तर हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या बाळा, मनात अनेक दिवसापासून असलेली इच्छा पूर्ण होण्याच्या दिशेने आहे. एक पाऊल पुढे टाक. माझ्या बाळा, तू कोणाशीही स्पर्धा करू नकोस. कोणी पुढं गेलं म्हणून स्वतःला मागे समजू नकोस. प्रत्येक भक्तासाठी स्वामींची वेळ वेगळी आहे. दुसऱ्याचं आयुष्य पाहून तुझ्या आयुष्याची किंमत तू ठरवू नकोस. तुझ्यासाठी जे लिहिलंय ते तुला मिळणारच. फक्त योग्य वेळेची वाट बघ. विश्वास असेल तर माझा देव, माझे स्वामी असे तू टाईप कर. तुझ्या आयुष्यात आता भीतीपेक्षा विजय मोठा असणार आहे आणि सर्व काही तुला प्राप्त होणार आहे. त्या कठीण काळातही स्वामी तुझ्या सोबत आहेत.